आजीच्या हाताची आठवण करून देणारे गाजराने बनलेले मऊ मऊ घारगे एकदा केले की दर हिवाळ्यात कराल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 मीडियम साईजचे गाजर घेतलेले आहेत। त्यांचं वरचं साल मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला या गाजरांचे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे गाजर आपल्याला कुकरमध्ये वाफवायला ठेवायचे आहेत। गाजरमध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये आणि याच्या मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या काढून घ्यायच्या। इथे आपल्या शिट्या झालेल्या आहेत आणि वाफ सुद्धा निघालेली आहे। आता हे आपण बाहेर काढून घेऊ आणि याला थंड करून घ्यायचं आहे। इथे गाजरला पाणी सुटलेलं असेल तर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे। आपल्याला झटपट असं काम करायचं आहे तर मी इथे मिक्सरमध्येच याची पेस्ट करून घेतलेली आहे। अशी पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे। हा गर जो आहे तो आपल्याला या कढईमध्ये घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे गूळ आपला विरघळला गेलेला आहे। अजून 1-2 मिनिटं आपण याला परतून घेऊया। इथे आपलं गाजर आणि गूळचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे। आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये इलायची पावडर घालायची आहे, चिमूटभर मीठ। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पीठ घालायचं आहे। आता थोडं पीठ घालून ह्याला मी मिक्स करते। हे पीठ भिजवताना आपल्याला जास्त घट्टही करायचं नाहीये आणि जास्त सैलही ठेवायचं नाहीये। इथे जेवढा गाजरचा गर होता तेवढंच मी पीठ इथे वापरलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे हाताला चिटकतंय तर आपण थोडंसं तूप घालूया ह्याच्यामध्ये। असं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। आता हे लगेच आपण बनवायला घेऊया। त्याच्यासाठी हाताला तूप लावा किंवा तेल लावू शकतात आणि याचा छोटा गोळा घ्यायचा। लिंबू जेवढा असतो त्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा। तर मी इथे एक बटर पेपर घेतलेला आहे। तुम्ही इथे प्लॅस्टिकचा पेपर सुद्धा घेऊ शकतात आणि ह्याच्यावरती तूप लावून घ्यायचं आणि हा गोळा ह्याच्यावर ठेवून आणि याला पुरीसारखा आकार द्यायचा। जशी पुरी असते ना तसंच बनवून घ्यायचं। आता याच्यावरती मी थोडीशी तीळ लावते। तुम्ही तिळाऐवजी खसखसचा सुद्धा वापर करू शकतात। आता हे लगेच आपल्याला तळून घ्यायचं आहे। असे साईडला एक बनवून घ्यायचे आणि लगेच तळून सुद्धा घ्यायचे त्यांना। तेल आपण अगोदरपासूनच गरम करायला ठेवलेलं होतं। आता हे घारगे याच्यामध्ये सोडायचे। हे बघा मस्त असे फुगलेलं आहे इथे घारगा आपला। असा कलर येईपर्यंत दोन्ही साईडने याला तळून घ्यायचं। असे सगळे आपण बनवून घेऊया। इथे घारगे एकदम टेस्टी झालेले आहेत। जसे अनारसांची टेस्ट असते ना परफेक्ट तशीच येते। फक्त हे गाजरपासून बनवलेले आहेत। हे एकदम झटपट आणि घरी असलेल्या सामानापासून पटकन तयार होतात। यांना तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात कारण हे 7 ते 8 दिवस चांगले टिकून राहतात। गाजरचा सीझन संपायच्या अगोदर ही गारग्यांची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।